ऐका सैन्य सेनानी प्रधान अक्षय राक्षस लंका मूळ भुक्ती मुक्ती अक्षय पूर्ण त्रिसत्य वचन हे माझे सैन्य सेनापती प्रधान राजा रावण ही लंका नगरी हे संपूर्ण अक्षय सुखी होती भोगाची प्राप्ती आणि मोक्षाची प्राप्ती। कारण भगवान प्रभू रामचंद्रांची कृपा झाल्यानंतर भोग आणि मोक्ष ह्या दोन्ही सुखाची प्राप्ती होती आणि साऱ्याचं कल्याण होईल हे माझं मी 3 वेळा हे सत्य म्हणून सांगतो। सीता अर्पण आपण श्रीरामानी युक्ताची शरण स्वप्निनाय जन्म मरण परम कल्याण अति कीर्ती। तुम्ही जर रामाला सीता अर्पण केली आणि शरण गेलात तर स्वप्नात तुम्हाला जन्म मरण राहणार नाही, तुमचं महान असं परम कल्याण होईल आणि तुमची अखंड कीर्ती होईल। आयशे स्वैताचे उत्तरम स्वयं मानित शिशिरम प्रधान मानिती कुमार मरणापूरून मादे। इतकं त्याने भाषण केलं स्वधर्माचं। रावण मानायला तयार नाही, रावणाची दुसरे मुलं मानायला तयार नाही, प्रधान मानायला तयार नाही, कारण ते मरणाकरता उन्मत्त झाले, आतुर झाले। त्यांचं मरण माणसाचं जवळ आलं म्हणजे माणसाला चांगली गोष्ट पटत नाही। मदोन्मत्त धनोन्मत्त बळोन्मत्त राज्योन्मत्त अतिगर्वे गर्वोन्मत्त पंचोन्मत्त मरणार्थी। ज्यांचं मरण जवळ आलं ते 5 प्रकारने उन्मत्त होतात। धनाने उन्मत्त होतात, दारूने उन्मत्त होतात, बळाने उन्मत्त होतात आणि सत्याने उन्मत्त होतात। याच्या 4 प्रकारचं उन्मत्तपणा, याचा गर्व हा 5वा उन्मत्तपणा। ज्याचं मरण जवळ आलं त्याला हे होतात। पंच पतंग दीपाते झडपीती जळून वरती स्नेही बुडती तरी मागील झडप देती मरणोन्मत्ती उन्मत्त। एक पतंग दिव्यावर झडप घालतो आणि तो त्या दिव्याच्या प्रकाशाने आगीने पंख जोडून मरून जातो। हे मागच्या पतंग पाहतात पण तरी त्यांच्या लक्षात येत नाही, ते पुन्हा दिव्यावर झडप घालतात आणि एका मागे एक सारीच मारतात। असे उन्मत्त झालेल्या माणसाची हीच गती। अभिलाषिता सीता सती विरोधिता श्री रघुपती रावण मरसी गर्वोन्मत्ती सैन्य संपत्ती समोहित। सीतामाईचा अभिलाष केला, रामाबरोबर विरोध केला तर रावणा कोणीही शिल्लक राहणार नाही, सारीच सारी मरून जातात। बेड सांडोणी बोललो कठीण या लागी माझी लुटांगण क्षमा करावे संपूर्ण बाळ भाषणी माझी। रावणाचा 2 नंबरचा मुलगा म्हणतो मी बीड सोडून आणि बोललो, कठीण बोललो पण खरं बोललो। माणसाने राग येईल असं बोलावं पण एखाद्याला राग आला तर हरकत नाही, पण खरं बोलावं। तर सांगितलं तुम्हाला राग आला तर हरकत नाही, पण मी तुमच्या हिताचं बोलतो म्हणून तुम्हाला मी लोटांगण घालतो, मला क्षमा करा, हे माझं बाळपणाचं भाषण आहे, अशी त्याने शेवट रावणाला विनंती केली। स्वहित लायकी दशानन आतिकाय शाली उरुदन अश्रुपूर्ण झाले नयन दरुनी बोल राहिला। एवढं स्वतःचं बोलून सांगितलं, न्यायाचं नीतीचं धर्माचं सांगितलं। रावणाने ते मानलं नाही, आतिकायाला रडू आलं, त्याचे डोळे पाण्याने भरून आले। दुःख पावे निज पितान आयशिया बोलण्याची तथा यो निधीच वागपथा अतिमौलता राहिला। आपल्या वडिलाचं, आपल्या राज्याचं, आपल्या कुळाचं हित व्हावं म्हणून एवढं बोलून आणि शेवट दुःखाने पाण्याने डोळे भरून आले आणि गप्प बसला, उभा राहिला मौन धरून।
ऐकून अधिकायाचे वचन जीव कोसला दशानन इंद्रजिताने खोसले प्रधान प्रतिवचन न देववे. हे अतिकायाचं धर्माचं न्यायाचं नीतीच बोलणं ऐकून ते रावणाच्या अंतःकरणाला बाणासारखे शब्द लागले. इंद्रजिताला प्रधानाला सारेच लाजले. कोणीही त्याला उत्तर दिलं नाही. एका जनार्दना शरण श्रुत्या वक्त्या पडले मौन सुंदरकांड झाले संपूर्ण श्री जनार्दन कृपा. एकनाथ महाराज जनार्दन स्वामींना शरण आहे. सांगणाऱ्याला ऐकणाऱ्यालाही मौन पडलं आणि सुंदरकांड पूर्ण झालं. एकनाथ महाराज म्हणतात श्री जनार्दन स्वामींच्या कृपेने आणि मी सुंदरकांडापर्यंत कथा पूर्ण केली. छेदोनी वालीचे बळबंधन कपी सैन्य आणून उदंड सुग्रीवा राज्य दिदले प्रचंड सुंदरकांड संपविले. सीता शुद्धीच्या चाडान वनोपोळी देती झाडा हेमवेवरी घेऊन झाडा सुंदरकांडा संपविले. देखून समुद्र गडाडान वा नदी प्राण देता पुढा संपाती भेटून रोकडा सुंदरकांडा संपविले. सीता शोधून धडपडा समुद्र उल्लंघून हनुमान गाडा करुणा शोकवण उपाडा सुंदरकांडा संपविले. मेष करून उपाडा रण राक्षसा करून रगडा इंद्रजित गांजोनी गाडा सुंदरकांडा संपविले. किंकर बनकर